दिवाळीचा अतिशय महत्त्वाचा दिवस जो लक्ष्मीपूजन. आपण मित्रांनो वाट बघत असतो की लक्ष्मीपूजन वर्षातून एकदाच आणि वर्षभर भरभराट मनोभावे आणि छानपैकी षोडोपचार या लक्ष्मीची पूजा झाली तर कसा संपूर्ण जो वर्षाचा कालावधी आहे तो आपल्याला लक्ष्मीची कृपा लाभल्याप्रमाणे जातो. त्यामुळे लक्ष्मीपूजनाची थोडीशी माहिती घेऊयात. अश्विन अमावस्या हा दिवस लक्ष्मीपूजन म्हणून साजरा होतो. दारिद्र्याचा अंधार दूर करून समृद्धीचा दीप लावला हा दिवाळीचा संदेश सर्वार्थाने सगळीकडे पोचतो असा तो लक्ष्मीपूजनाचा दिवस. थोडीशी कथा अशी सांगतो की देव आणि दानव यांनी समुद्रमंथन केले. त्यात निघालेली देवता म्हणजे लक्ष्मी होय. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे आणि कुबेर हा देवतांचा खजिनदार आहे. म्हणून अश्विन अमावस्येला लक्ष्मी आणि कुबेर यांचं एकत्रित पूजनसुद्धा करतात. आता लक्ष्मी पूजनाला सुद्धा अभ्यंग स्नानाचे महत्त्व सांगितलेले आहे. या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. पण लक्ष्मीपूजनाच्या आधी आपण दिवाळीमध्ये जी सगळी साफसफाई करतोय ते अतिशय महत्त्वाची सांगितली आहे. याचं कारण लक्ष्मीला कोणत्याही पद्धतीने निगेटिव्ह एरिया अडगळ भंगार घरात असणाऱ्या कुठल्याही अस्ताव्यस्त गोष्टी आवडत नाहीत. त्यामुळे लक्ष्मी ही येते आणि टिकते अशाच घरात ज्या ठिकाणी स्वच्छता आणि नीटनेटका आहे. त्यामुळे जुनाट अडगळभंगार निरुपयोगी वस्तू काढून टाका. घरामध्ये घर स्वच्छ करून रांगोळ्या काढून घराची थोडीफार सजावट होईल, वातावरण प्रसन्न होईल असे छानपैकी ठेवा. हात फिरे तिथे लक्ष्मी वास करे असे म्हणतात. म्हणून गृहिणीने घर कायम स्वच्छ ठेवावे. पसारा करून ठेवू नये. प्रत्येक गोष्टी छानपैकी लावून ठेवाव्यात. लक्ष्मी ही समृद्धीची देवता आहे. लक्ष्मीची मोठी बहीण ही अलक्ष्मी आहे. म्हणजे दारिद्र्य अवदसा ती दूर करण्यासाठी लक्ष्मीची पूजा करतात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जुना झाडू केरसुणी केर काढून टाकल्यावर टाकला जातो आणि नवीन केरसुणी आणून झाडू आणून त्याची सुरुवात करतात. म्हणून लक्ष्मी पूजनाला झाडू म्हणजे केरसुणीचाही खूप महत्त्व आहे. या दिवशी केरसुणी पूजनाला अलक्ष्मी निस्सारण असं म्हणतात. आता महिलांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रांगोळी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही रांगोळी दारापुढे छानपैकी काढून कमळ स्वस्तिक अशी चिन्हे या दिवशी वापरतात. लाल आणि गुलाबी रंगाचा खूप यामध्ये वापर करणं लाभदायी आहे, कारण लक्ष्मीला कमळ हे खूप आवडतं. आता लक्ष्मीपूजन संध्याकाळी गोरज मुहूर्तावरती करणं खूप गरजेचं आहे. पंचांगामध्ये मुहूर्त दिलेले असतात त्यामुळे आपल्याला विशेष काही पाहायची गरज पडत नाही. पण स्थिर लग्नावरती लक्ष्मीपूजन करायचे. घरातील लक्ष्मीपूजन झाल्यावर दुकानातले लक्ष्मीपूजन करायचे. हे झाल्यानंतरनं 8 नंतर फटाके उडवतात आणि लक्ष्मीपूजन जे आहे ते लक्ष्मीपूजनानंतरनं आतिषबाजी केली जाते. लक्ष्मीपूजनाला आपल्याला लक्ष्मीची मूर्ती असणं, श्रीयंत्र असणे किंवा लक्ष्मीचा फोटो असणे हे देखील चालू शकते. आणि आपण काय करायचं आहे की या दिवशी महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मीचे द्योतक म्हणून वही, रुपया आणि चांदीचे नाणं यांची पूजन करतात. आता पूजेमध्ये काय काय हवे तर लक्ष्मी, विष्णू, कुबेर, घरातील अलंकार, चांदीची नाणी, त्यानंतरनं केरसुणी, बेलफळ, ऊस असंही ठेवलं सगळं जातं. यामध्ये लक्षात ठेवायचं की लक्ष्मीचा नैवेद्य काय आहे तर अनेक ठिकाणी बेसनाचा लाडूसुद्धा ठेवला जातो. परंतु आपण लक्ष्मीचं नैवेद्य या दिवशी जे महत्त्वाचं आहे ते समजून घेऊयात. साळीचा लाह्या, बत्तासे हे अतिशय महत्त्वाचं आहेत. बेसन लाडू, पेढे, केशरी दूध, केशर घातलेले, सुकामेवा, धणे, गूळ, 5 फळे, डाळिंब, नारळ, सफरचंद, सीताफळ, पेरू किंवा मोसंब किंवा तुमच्या घरात जे जे काही फराळांचे पदार्थ केलेले आहेत ते सुद्धा ठेवावे. पण या दिवशी ऊसाचा तुकडा हा सर्वात महत्त्वाचा आहे किंवा ऊस जरी ठेवला तरी चालू शकतो. परंतु लक्षात घ्या की आपण या दिवशी काय करायचं आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण महत्त्वाची गोष्ट की घरामध्ये जे श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्रही पूजन करायचे आणि लक्ष्मी आगमनासाठी प्रार्थनाही करायची.
लक्ष्मीपूजनाच्या सुरुवातीला गणेशाचं वंदन करणे, गणेशाचं पूजन करणं हे खूप गरजेचं आहे. आता यामध्ये लक्षात घ्या की श्रीसूक्त वाचणे, महालक्ष्मीचा जप करणे, महालक्ष्मी नवारण मंत्र जप करणे हे अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. यामध्ये लक्ष्मी कुबेराचे पूजन हे अतिशय महत्त्व आहे. आता या दिवशी आपण काय करायचं की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे. घरात वादविवाद भांडणं कोणी करू नका, अपशब्द बोलू नका, वाईट शब्द बोलू नका. प्रवेशद्वारासमोर कमळपुष्पांनी रांगोळी काढायची, जेवणात एखादे पक्वान्न न ठेवायचे, शक्यतो त्यामध्ये केशर वापरायचे, जिलेबी, केशरयुक्त श्रीखंड, पाकातील चिरोटे किंवा पुऱ्या इत्यादी करून लक्ष्मीला दाखवायच्यात. सूर्यास्तानंतर तेलाच्या पणत्याही लावायच्या आहेत आणि संध्याकाळी कुबेर लक्ष्मीचं पूजन करून प्रसाद वाटायचा आहे. लक्षात घ्या, या दिवशी आपण काही जे पूजा करतोय त्यात संकल्प करणे आणि प्रार्थना करणे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असल्यामुळे घरामध्ये वातावरण अतिशय चांगलं ठेवायचं आहे आणि लक्ष्मीपूजन अतिशय छान मनोभावे आपण करायचं आहे आणि या दिवशी लक्ष्मीच्या मंत्रांचाही जप करायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्या सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद.